नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघत आहात. आज आपण महाराष्ट्राचा भूगोल इयत्ता 9वीचे जे ओल्ड पुस्तक आहे त्यामधून आज कव्हर करणार आहे. आज आपण नवीन ही एक इनोव्हेशन चालू केलं आहे. त्याच्याद्वारे आपण महाराष्ट्रातील भूगोलासंदर्भात बघणार आहोत. मोस्टली MPSCच्या परीक्षेसाठी पूर्व आणि मेन्स इसेन्शियल असं हे भाग आहे, कारण महाराष्ट्राच्या संदर्भात या ठिकाणी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आणि तसं जर सिलेबस बघितलं तर विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासहित अशा पद्धतीने त्या ठिकाणी हेडिंग आपल्याला दिसत असते. तर चला आपण स्टार्ट करूया. सुरुवातीला आपण इथं बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्राचा आपल्याला नकाशा या ठिकाणी दाखवलेला आहे. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपण सर्वात प्रथम याची माहिती करून घेऊया. जर महाराष्ट्राच्या आपण एकूण जरी बघितलं तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला आपल्याला अरबी समुद्र दिसत आहे. बघू शकता तुम्ही, हा जो एरिया आहे हा अरबी समुद्राचा एरिया आहे. हा सगळा अरबी समुद्राचा एरिया, एवढा हा अरबी समुद्राचा एरिया या ठिकाणी महाराष्ट्राच्या पश्चिमेला. त्याच्यानंतर तुम्ही जरी दक्षिणेला गेला तर खाली या ठिकाणी गोवा, इथं गोवा आहे. आणि इथं जर बघितलं तर तुम्हाला इथं कर्नाटक स्टेट दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही सामोर जरी गेलं तर आग्नेय दिशेला जर गेलं तर इथं तुम्हाला तेलंगणा नावाचा स्टेट दिसणार आहे. आणि त्याच्या पुन्हा समोर गेलं तर महाराष्ट्राच्या पूर्वेला तुम्हाला छत्तीसगड दिसणार आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला गेला तर तुम्हाला मध्य प्रदेश राज्य दिसणार आहे अशा पद्धतीने. आणि महाराष्ट्राच्या वायव्येला गेला तर गुजरात, त्याच्यानंतर दादरा नगर हवेली हा UT दिसणार आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण बघणार आहोत याच्यामध्ये एकूण प्रशासकीय विभागानुसार जरी आपण जरी बघायचा विचार केला तर सुरुवातीला सर्वात प्रथम आपण जरी एक साईडनं गेलो तर आपल्याला महाराष्ट्राच्या पश्चिमेकडून बघितलं तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेला प्रादेशिक विभाग आहे आपलं प्रशासकीय विभाग कोणता आहे तर हा आहे तुमचं कोकण प्रशासकीय विभाग. कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्ह्याची जर संख्या बघितली तर त्याच्यामध्ये एकूण जिल्ह्याची संख्या आहे 7. ठीक आहे. हा नकाशा जुना असल्यामुळे या ठिकाणी ठाणेमधून पालघर हा विभाजित 2014मध्ये झाल्याचे आपल्याला माहीत पडतं. ठीक आहे. आणि हा क्रमिक पुस्तक जुनं असल्यामुळे या ठिकाणी त्यांचं तसं काही उल्लेख केलेला नाही आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी 7 जिल्हे आपल्याला बघायला मिळतील. आणि या 7ही डिस्ट्रिक्टचं जरी बघितलं कोकण प्रशासकीय विभाग म्हणे तर हे सर्व अरबी समुद्राला म्हणजे समुद्रकिनारा लाभलेला हे सर्व 7ही तुम्हाला जिल्हे बघायला मिळतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकता याच्यात क्रमवाईज या ठिकाणी पालघर सर्वात प्रथम पालघर, त्याच्यानंतर ठाणे, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं मुंबई शहर, मुंबई उपनगर असे 2, त्याच्यानंतर रायगड, त्याच्यानंतर आपण खाली बघितलं तर इथं रत्नागिरी आणि सर्वात खाली म्हटलं तर सिंधुदुर्ग. आणि सिंधुदुर्ग हा एकमेव असा जिल्हा आहे की त्याची बाउंड्री तुमची गोव्यासोबत अटॅच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्यानंतरचा प्रशासकीय विभाग बघणार आहोत तो पुणे प्रशासकीय विभाग हा सह्याद्री घाटाला अटॅच आहे. बघू शकता इथून असा सह्याद्री गेलेला आहे महाराष्ट्राला अटॅच पुणे विभागातून. तसेच तुमचं कोकण विभागाला अटॅचमेंट पकडून गेलेलं आहे.
बघू शकता. याच्यात सर्वात प्रथम जरी आपण बघितलो तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये पुणे एक डिस्ट्रिक्ट आहे आपल्याकडे. पुणे, त्याच्यानंतर सातारा त्याच्या खाली, त्याच्या दक्षिणला पुन्हा सांगली आणि सर्वात शेवटी कोल्हापूर. आणि सातारा जिल्ह्याच्या पूर्वेला जर बघितलं तर सोलापूर, म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत पंढरपूर या ठिकाणी तीर्थक्षेत्र आपल्याला पाहायला भेटते. असे एकूण पुणे प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला 5 जिल्हे बघायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये जर बघितलं तर सर्वात मोठा जिल्हा आपल्याला अहमदनगर हा दिसणार आहे. इथं अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा. अहमदनगर, त्याच्यानंतर नाशिक, मग त्याच्यावरती इकडं ईशान्येला जर बघितलं तुम्हाला जळगाव दिसेल, आणि नाशिकच्या वरती जस्ट उत्तरेला बघितलं तर धुळेच्या वरतं नंदुरबार. अशा पद्धतीनं हे नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपलं सर्वात मोठा प्रशासकीय विभाग. जरी आपण बघितलं तर आपलं औरंगाबाद प्रशासकीय विभाग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. औरंगाबाद प्रशासकीय विभाग सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही खूप एरिया कॅप्चर केलेला आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागाने. त्याच्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण आपल्याला 8 जिल्हे बघायला भेटतील. सर्वात याचं मुख्यालय जर बघितलं तर आपण औरंगाबाद प्रशासकीय विभागाचं मुख्यालय हा औरंगाबाद इथं आहे. त्याच्यानंतर औरंगाबादमधून हा विभाजित झालेला जालना जिल्हा आहे 1981ला. त्याच्यानंतर त्याच्या खाली आता सर्वात मोठा जिल्हा जर बघितलं तुम्ही औरंगाबाद प्रशासकीय विभागातून तर त्या ठिकाणी तुम्हाला बीड हा सर्वात मोठा जिल्हा भेटेल. त्याच्या खाली जर आलो आपण तर उस्मानाबाद आणि लातूर हे 2 बीडच्या जस्ट खाली दक्षिणेला दोन्ही असतील, उस्मानाबाद आणि लातूर. त्याच्यानंतर आपण बीडच्या जरी पूर्वेला बघितलं तर त्या ठिकाणी परभणी हा जिल्हा दिसतोय, आणि परभणीच्या जरी ईशान्य पूर्वेला बघितलं तर तुम्हाला हिंगोली जिल्हा दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर एक मोठा जिल्हा जर बघितलो आपण तर त्या ठिकाणी आपल्याला नांदेड जिल्हा दिसणार आहे, जो आपल्याला वराडसोबत त्याची बाउंड्री करताना दिसतो आहे. ठीक आहे. म्हणजे विदर्भाचा जो पश्चिम विदर्भ आहे त्याच्यात सर्वात मोठी बाउंड्री जर यवतमाळसोबत अटॅचमेंट असेल तर ती कोणाची, तर नांदेडची. आणि याचा एक नांदेडचं एक असं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये सर्वाधिक तालुके, जवळपास 16 तालुके असलेला हा एक जिल्हा आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकतो औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आता सध्याचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 8 जिल्हे आणि सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणा किंवा तुम्ही जिल्ह्याच्या दृष्टीने म्हणा सर्वात मोठा असा प्रशासकीय विभाग म्हणून हा प्रसिद्ध औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे. ठीक. याच्यानंतर आपण त्या समोर गेलो तर औरंगाबाद नंतर अमरावती प्रशासकीय विभाग दिसतोय. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्हे बघायला मिळतील. आणि औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा जर आपण एक विचार केलो तर हे अमरावती प्रशासकीय विभागाचा विचार केलो तर ते डायरेक्ट MP सोबत अटॅच असलेला दिसतोय आपल्याला. त्याच्यातील 2 जिल्ह्याची जी बाउंड्री आहे ते MP सोबत लागून आहेत. त्याच्यातला एक बघितलं तर बुलढाणा आणि दुसरा अमरावती. सर्वाधिक बाउंड्रीची MP सोबत अटॅच असेल अमरावतीची. ठीक आहे. आपण या ठिकाणी बघणार आहोत अमरावती प्रशासकीय विभाग. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये बघितलं तर आपण प्राकृतिक रचनेचा विचार जर केला तर या ठिकाणी
सातपुडा पर्वत रेंज ही गेलेली दिसतोय आणि त्याच्यामध्ये आपलं काय तर चिखलदरा थंड हवेचे ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर अकोलामधून वाशिम हा जिल्हा 1998ला विभाजित केलेला आहे. अकोल्याच्या जस्ट पश्चिमेला जरी बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी बुलढाणा हा जिल्हा दिसतोय. त्याच्यानंतर अकोल्याच्या जस्ट दक्षिणेला जरी बघितलं आपण तर त्या ठिकाणी वाशिम हा जिल्हा आहे आणि अमरावती प्रशासकीय विभागामधला सर्वात मोठा जरी जिल्हा आपण बघितलं तर त्या ठिकाणी यवतमाळ हा सर्वात मोठा जिल्हा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. आणि याची जर तालुक्याची संख्या बघितली, ज्या प्रकारे नांदेडची तालुक्याची संख्या 16 आहे त्याच प्रकारे याची बी तालुक्याची संख्या ही 16 आहे. ठीक आहे, ओव्हरलुक बघत आहोत आपण फक्त या ठिकाणी. त्यानंतर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग सुरुवातीला जो होता आपल्याकडे औरंगाबाद. त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाला 1947ला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये एकूण जर बघितलो आपण तर 4 प्रशासकीय विभाग होते आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा प्रशासकीय विभाग जरी आपण बघितलं औरंगाबाद नंतर तर औरंगाबादच्यापेक्षा जरी मोठा बघितलं तरी हा आपला विदर्भाचा रिजन होता. 11 एकूण टोटल त्यावेळी महाराष्ट्र ज्यावेळी बनला 1960ला 1 मे 1960ला त्यावेळी 8 जिल्हे होते आणि त्याचे विभाजनानंतर आपण जरी बघितलं तर जवळपास 11 जिल्हे तयार झालेले आहेत. असा हा अमरावती आणि नागपूर प्रशासकीय विभागातून आता थेट अमरावती प्रशासकीय विभाग हा वेगळा झालेला दिसतोय आणि त्याच्यानंतर हा तुमचा नागपूर प्रशासकीय विभाग आपण या ठिकाणी बघू शकतो आता. ठीक आहे, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आपण जरी बघितलं तर या ठिकाणी प्रशासकीय विभागाचं मुख्यालय नागपूर आहे. त्याच्यानंतर नागपूरकडून नागपूरच्या जस्ट पूर्वेला भंडारा डिस्ट्रिक्ट दिसणार आहे आणि भंडारा जिल्ह्यातून विभाजन होऊन 1 मे 1999ला भंडारामधून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठा जरी आपण या ठिकाणी जिल्हा जरी बघितला तर गोंदियाच्या जस्ट दक्षिणेला जरी बघितलं तर या ठिकाणी आपला गडचिरोली प्रशासकीय गडचिरोली डिस्ट्रिक्ट सर्वात मोठा डिस्ट्रिक्ट आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर नागपूरच्या जस्ट दक्षिणेला जरी बघितलं आपण तर चंद्रपूर जिल्हा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल. त्याच्यानंतर नागपूरच्या जरी पश्चिमेला बघितलो किंवा पश्चिम आणि नैऋत्येला जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी वर्धा जिल्हा असं बघायला भेटणार आहे. आणि वर्धा जिल्हा जरी आपण बघितलं तर एक पावनभूमी म्हणजे महात्मा गांधीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल. धन्यवाद मित्रांनो.